दरम्यान नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या साधूंची लाईफस्टाईल हा सध्या चर्चेचा विषय बनलाय। काही साधूंची श्रीमंती डोळ्यात भरते तर काही साधूंना राहायला छतही नाही। त्यामुळे साधूंमध्येही इंडिया आणि भारत असे गट पडल्याचं दिसतंय। नाशिकहून हा खास रिपोर्ट। नाशिकच्या साधुग्राममध्ये तब्बल 4 एकर जागेवर उभा असलेला हा मंडप पहा। हा मंडप आहे हिमालय बाबांचा। राजस्थानी कारागिरांनी श्री यंत्राच्या आकारात हा मंडप साकारलाय। यात 4 विभाग आहेत। एका मंडपात महायज्ञ सुरू असतो। दुसरीकडे काचेच्या आवरणात कुंभज्योत प्रज्वलित होत असते। त्यासाठी शेकडो लिटर तेल ओतलं जातं। तिसरीकडे ब्रह्मा विष्णू महेशाचं मंदिर साकारण्यात आलंय। तर शेवटी बाबांसाठी हे खास एसी कार्यालय बनवण्यात आलंय। इथं बसूनच पारमार्थिक भावनेनं बाबा भाविकांच्या समस्या जाणून घेतात। 24 तास करडी नजर ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे, त्यासोबत दिमतीला सेवक, सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत। शिवाय या वैराग्याला फेसबुक, इंटरनेट आणि व्हॉट्सअपचीही साथ मिळाली आहे। बाबा या माध्यमातून तरुणांशी संवाद साधतात। फेसबुक में भी हूँ मैं, व्हाट्सएप में भी हूँ, ट्विटर है, वाइबर है, मैसेंजर्स है, ये सब तो प्रयोग करना ही पड़ता है। जब मैं दोपहर के टाइम पे जब मेरा शयन करने का विश्राम का टाइम रहता है, उस समय मैं अपने जितने लोग जुड़े हुए हैं उनको मैं एक अच्छा मैसेज देने की कोशिश करता हूँ। उसमें मैं खास करके गीता का जो गीता में जो लिखा हुआ है उस चीज़ को मैं शेयर करता हूँ। इंडिया आणि भारत ही तफावत बाबा लोकांमध्येही दिसतीये। आता उत्तर प्रदेशातनं नाशिकमध्ये आलेले हे साधू पहा। तपोवन परिसरात उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या बाथरूम मध्येच त्यांनी आपला बाळ विस्तारा टाकलाय। धान्य, गॅस, पाणी, निवारा अशी कुठलीच सोय नसल्याबद्दल ते नाराज आहेत। घासलेट का और गैस का और खाद्य सामग्री का इसकी अति आवश्यक है। अब आटा तो हम मंगाया 30 रुपये किलो। हिमालय बाबांना शिवसेनेच्या माजी आमदाराचं बळ मिळाल्यामुळे त्यांचा थाटमाट पाहून भाविकांचे डोळे विस्फारून जात आहेत। तर दुसरीकडे अंगावर वस्त्रही नसणारे आणि अन्नछत्राचा आधार घेणारे साधूही दिसत आहेत। संन्याशांमध्ये देखील गरिबी श्रीमंतीचे वेगवेगळे क्लास पाहून भाविकही आश्चर्यचकित होत आहेत। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।